माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज सकाळी सकाळी सर्वांसाठी नाश्ता बनवायला घेतला होता. तर आज हा व्हिडिओ गुरुवारचा म्हणजे कालचा आहे. तर नाश्त्यामध्ये काय करणार होतं तर सँडविच. तर बटाटे मी उकडून ठेवले होते आणि तेलामध्ये जिरे, मोहरी आणि कांदा छानपैकी परतून घेतला आहे. आणि कांदा आहे ना एकदम लालसर परतून घ्यायचा. आणि एकदम साधा सोपा नाश्ता आहे, पटकन होणारा आणि हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी पण, बिना तेलाचं. तर कांदा छान परतून झाल्यानंतर हळद आणि थोडीशी लाल मिरची टाकून घेतली. हिरव्या मिरचीत पण भाजी केली तरी चालेल. आणि सँडविच करताना तुम्हाला जे मुलं भाजी खात नाही ती पण टाकू शकता. तर आज आरूचं चाललं होतं आज मस्त मम्मी सँडविच बनव, तर मम्मी तिच्यासाठी आणि सगळ्यांसाठी सँडविच केले. तर म्हणजे बटाटे थोडे कमी होते आणि माणसं जास्त होते, तर मी काय केलं कांदा जास्त टाकला जेणेकरून सर्वांसाठी पण ते सँडविच पुरतील. छान अशी मिक्स करून घेतली बटाट्याची भाजी. आणि आता यांनी आदल्या दिवशीचं ब्रेड वगैरे आणून ठेवले ते, कारण की ते संध्याकाळी सकाळ संध्याकाळ नाशिकला जातात आणि ते मग ते येताना तिकडनंच ब्रेड घेऊन येतात. तर आता हे सँडविच बनवायचं ते पण यांनीच नाशिकवरून त्यांच्या मनानेच घेऊन आले, मला माहीत पण नव्हतं काहीच नाही. पण ते म्हणे त्यांनी अक्काकडे बघितलं होतं, म्हणजे माझ्या नंदेकडं बघितलेलं होतं. पण त्यावेळेस ते म्हणे आमच्यासाठी पण हे टोस्टर घे, मग तिनेच आमच्यासाठी घेऊन ठेवलं होतं. तर आता बटाटे म्हणजे सँडविच बनवायला खूप सोपं आहे हे. आपले ब्रेडला मग बटाट्याची भाजी लावून घेतली आणि खालून वरून ब्रेड लावून घेतलं आणि एकदम पहिले लावताना एकदम पॅक जातं. पण छान सँडविच होता, त्याच्यामध्ये एकदम हेल्दी आणि पौष्टिक असतात आणि म्हणजे कसं तेलात नाही काही नाही. तर बघा ॲटोमॅटिक आहे, ॲटोमॅटिक बंद पण होतं. एकदम पटकन होतं, वेळ काही बिलकुल लागत नाही. लाल लाईट असली का तोपर्यंत चालू ठेवायचं आणि हिरवी लाईट लागली का लगेच वरचं स्विच बंद करून टाकायचं. हे बघा सँडविच पण रेडी, एकदम कडक आणि कुरकुरीत झालेले. हे बघा तुम्हाला दाखवते. आणि चला बा हल्दी नाश्ता आहे आणि असं पटकन होणारा पण आहे त्याच्यामुळे. आणि आपल्याला करून मुलांना डब्याला द्यायचं असल्या ना ते एकदम म्हणजे पोरं पण खातील हौसाने. तुमच्याकडे दुसरी भाजी असली ना ती पण टाकू शकता. हे बघा आणि एकदम गरम गरम झालेली आणि सर्वांसाठी पण नाश्ता दिला आणि सॉससोबत. तर जरा म्हटले पटकन नाश्ता पूर्ण होईल त्यांचा. आणि बघा दुसरं पण बनवायला टाकलं. आता सगळ्यांना सँडविच देऊन म्हणजे आजी बाबा वगैरे सर्वांना दिले. त्याच्यानंतर थोडीशी भाजी उरली होती. हे बघा थोडं बाहेर झाडांखाली खूप घाण झाली होती, ती पण काढून टाकली. खूप म्हणजे असं बारीक बारीक तण उगलं होतं कारण की पाऊस होता त्याच्यामुळे. आणि हे बघा ही काठी मी ठेवलेली आहे झाडाला म्हणजे बांधायला. तर आणि इकडं बघा इकडं पण त्यांनी मस्त लकी बांबू आजच त्यांनी त्या भिंतीच्या बाजूनी लावून दिले, कारण की म्हणे नंतरून आले तर छान होईल. हे बघा आणि खरं तर आम्हाला बाहेर गट्टू टाकायचे, पण आता कधी टाकतो काय टाकतो माहीत नाही. दुकानात आल्यानंतरून आपले रोजचेच कामं ब्लाऊज कटिंग शिवणं हे ते चालूच असतं. तर मी दुपारी चालली होती आणि बाकीचे ब्लाऊज सकाळी शिवून ठेवले. संध्याकाळी खूप हवा पण होती रात्री. तर हे पण दूध घालायला गेलेले होते, म्हणजे त्यावेळेस काय करायचं. तर मग मी ब्लाऊज कटिंग करून ठेवले. अंधार पण खूप सारं पडलेलं होतं बाहेर. आणि ब्लाऊज कटिंग करून ठेवले का कसं दुसऱ्या दिवशी पटकन ते ब्लाऊज मला होतील. पण आज शुक्रवार तर मी व्हिडिओ आजच अपलोड करी. आणि नेमकी मी ब्लाऊज कटिंग करून ठेवले, पण शुक्रवारी असल्यामुळे लाईट पण नाही आहे. तर हे बघा खूप हवा आहे आणि ब्लाऊज एक उडतो आहे. आणि तरी मी असं जड वस्तू त्याच्यावर ठेवून आणि ते तसे ब्लाऊज कटिंग करून घेतले. तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून छोटे छोटे म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगते छोट्या छोट्या टिप्स कसं काय काय नाही. आता नेमकं मी आपलं मोठं ब्लॉगमध्ये पण टाकायला नेमकं मग बघणारे पण कन्फ्यूज होऊन जातात. ब्लाऊज शिकायचा आहे का आपल्याला काही बघायचं आहे. खूप अंधार झालं आहे बाहेर. तर हे 3 ब्लाऊज मी कटिंग करून ठेवले. आता बघ उद्यासाठी आता नाही शिवणार ते. नेटचा एक आहे तो एक शिवून ठेवला. बाईला अस्तर नाही लावलेलं, प्रिन्स कट आहे. 32 साईजचा ब्लाऊज आहे. छान पॉप पण पडलेलं आहे. त्याला आता आय बटणं बाकी आहे, नॉड बाकी आहे. तर नॉड आता ती ब्लॅक कलरची नॉड नाही माझ्याकडे, आणल्यावर लागेल. खूप छान वाटतो हा असा गळा आहे ना, खूप छान वाटतो याला नॉड लावल्यावर. आणि भरपूर असे लुलक केले का खूप छान आणि घातल्यावर पण मस्त वाटतं. असं टाक. अरे काय असेल थांबा रे.
आणि दुसरा आहे ना, हा आहे तो 42 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. साधाच आहे, गोलगळा आहे फक्त, त्याला काही नॉड वगैरे काही नाही, साधा सिंपल. त्यानंतर हा बिना अस्ताचा कटोरी ब्लाऊज आहे. तर हा 32 साईजचा, त्याला हात शिलाई बटणं ते पण बाकी आहे. हा एक कॉफी कलरचा, तर हा 33ची कटोरी, तो पण एकदम साधा सिंपल गोल आहे. आणि हा अर्जंट लागत होता, मी शिवून ठेवला, अस्तर पण नव्हतं आणि त्यामुळे अस्तर त्यांनी मला ॲडजस्ट करायला लावलं, तर मी ते केलं पण शेवटी थोडासा 5-10 मिनटं उशीर झाला, त्याच्यामुळे ते आपण निघून गेला. मी शिवून ठेवलेलं आहे, त्यांचे अजून 4-5 ब्लाऊज आहे, ते पण उद्या शिवून टाकू. स्टिच करून झालेलं आहे. हा 42 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे, हा पण ब्लॅक कलरचाच आहे, तो पण साधाच आहे. ताजमध्ये दिवसभर ते 2, 3, 4 आणि 5 ब्लाऊज शिवून झालेले, कटिंग करून शिवलेले बरोबर, आणि 3 ब्लाऊज कट करून ठेवलेले. आता हे उद्या रात्रीचे ना कसं बाहेर भीती वाटते, माझं पूर्ण लक्ष आहे ना पोरांकडंच होतं, कारण की दोघं पण बाहेर खेळत होते. वाघाची खूप सारी भीती इकडं. आणि बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.